विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर काय म्हणणं आहे आपलं? नाही, आता विधानसभेची बीड जिल्ह्याच्या हद्दीत बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तसं आम्हाला मॅन्डेट चांगला दिलेला आहे आणि आता ही VM वगैरे बरेच काही घोटाळे सगळे चाललं आहे. त्याच्यावर जास्त काय मी बोलल्यासारखं आता विषय नाही. पण आजचे 3 सीट आमच्या निवडून आलेल्याच होत्या. केजची 2000च्या आत गेली, इकडली 5000च गेली माजलगावची. त्याच्यामुळं खूप कमी मार्जिननं आमच्या 2 सीट गेलेल्या आहेत आणि बाकी 3 ठिकाणी तीन वेगळे उमेदवार उभे केले. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा झाला. आता परळीचा विषय वेगळ्याच पद्धतीनं, परळीत निवडणूक कशी होती तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. माधव जाधव यांच्यावर जो हल्ला झाला याबद्दल काय म्हणा? नाही, माधव जाधव सारखा एवढा सज्जन कार्यकर्ता, एवढा चांगला कार्यकर्ता, त्याच्यावर जो अन्याय केला आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिली नाही. आणखी मी पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही काही करून ते गुन्हा दाखल करा. त्यांना गार्ड दिला होता उमेदवाराला, त्या गार्डला अडविलेला आहे. गार्डला अडविलेला असताना सुद्धा गार्डनं त्याच्यावर 353 दाखल करायला पाहिजे, पण 353 झाली नाही. त्या माणसावर 353 होणं गरजेचं आहे. आणि आमच्या माधव जाधव सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढं मारायचं काम उगाच केलं आहे. कारण तिथं गेलं नसतं तरी त्याचं परिचित ह्यांना एक दिवस वेळ ह्यांच्यावर अशी येणार आहे की यांना पळता भुई कमी होईल. बाप्पा, परळीत पुन्हा एकदा बूथ कॅप्चरिंगचा प्रकार समोर आला होता. बघा, ही यांची परंपराच आहे. युवायुष्य परंपरेनं असंच केलं जातं आहे. ही बूथ कॅप्चरिंग हा बीड जिल्ह्यातला पायंडा ह्यांचा आहे. त्याच्यामुळे परळीत धंदाच हेच करत आहे. लोकसभा संपली आता जो आहे तो मी प्रश्न बघतोच आहे, जातीनं बघतोय. रेल्वे मी खासदार झाल्यापासून जवळपास 40 किलोमीटर आता पुढे आलेली आहे आणि आणखी फक्त एक जणांनी आता परत मी काम करतो याचं काही झालं की बाकी कुणाला काहीतरी आडवाडीचा प्रयत्न करतायत. मला त्याच्यावर आरोप करायचा नाही. पण रेल्वे येणाऱ्या 2 महिन्यात मी बीडला येणार म्हणतोय. बीडपर्यंत रेल्वे येणारच आहे आणि माझ्या कार्यकाळात रेल्वे नगर टू परळी टू नगर मुंबई दिल्ली 100% जाणार. आम्ही ते जाण्यासाठी मी काम करणार आहे. ते रेल्वेची काही चिंता करू नका. पण रेल्वेसाठी जे लोकांना काही अडचणी होतात, लोकांचे काही प्रश्न आहेत, सिटीला जायचा रस्त्याला पूल नाही किंवा कुठं काय कुठे एखाद्या पुलाखाली पाणी येते, शेतकऱ्यांना अडचण होती, ती सोडवायसाठी तिथली मिटिंग लावून आम्ही 3 डिसेंबरला मिटिंग लावणार होतो. पण ही सरकार स्थापन नाही झालं आणखी आणि त्याच्यानंतर सगळे अधिकारी कलेक्टर पण नाही. त्याच्यामुळे साधारणतः एक 10-15 तारखेला दुसरी मिटिंग मी घेणार आहे आणि सेशन पण चालू आहे. त्याच्यामुळे शनिवार रविवार पुढच्या एखाद्या घेऊन मिटिंग लावून 3 प्रश्न